छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा घालणाऱ्या संशयित आरोपींचा एन्काउंटर झाला। उर्वरित 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत। उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरात घातलेल्या दरोड्यात तब्बल 8 किलो सोनं आणि 40 किलो चांदी इतका माल चोरी केला होता। मात्र पोलिसांना आतापर्यंत 32 तोळे सोनं जप्त करण्यात आलं। त्यामुळे इतकं सोनं नेमकं गेलं कुठे असा सवाल उपस्थित केला जातोय। ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया 5.5 किलो सोनं गेले कुठे। संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा पडला। दरोडेखोरांनी 5.5 किलो सोनं लुटल्याची तक्रार केली गेली। 32 किलो चांदी लुटल्याची तक्रार लड्डांनी केली। दरोडेखोरांमध्ये एकूण 6 जण आरोपी आहेत, पैकी 5 पकडले गेले। एक दरोडेखोर अमोल खोतकरचा पोलिसांनी एन्काउंटर केला। आतापर्यंत पोलिसांना फक्त 20 तोळे सोनं जप्त करता आलेलं आहे। सोनं दरोडेखोरांनी परराज्यात कोणाकडे तरी ठेवल्याचा संशय आहे। लड्डा यांच्या घरातल्याच कोणीतरी दरोडेखोरांना टीप दिल्याचाही संशय आहे। अमोल खोतकरची मैत्रीणही या चौकशीच्या कटघऱ्यात आहे। दरम्यान हे उद्योजक संतोष लड्डा कोण आहे एकदा बघूया। वाळूज भागातील बजाज नगर परिसरात त्यांचं वास्तव्य आहे। गेल्या 30 वर्षांपासून ते उद्योग क्षेत्रात कार्यरत आहे। वाळूज एमआयडीसी मध्ये दिशा ऑटो पीव्हीटी नावाची त्यांची कंपनी आहे। कंपनी समुद्रात ऑइल आणि गॅसच्या पाईपलाईनसाठी पार्ट्स बनवते। लड्डा यांचा एक मुलगा अमेरिकेत शिकतो। मुलाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी लड्डा पत्नीसह अमेरिकेला गेलेले। हीच संधी साधून घरावर दरोडा टाकण्यात आला। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत त्यांच्याकडून। मोहसिन, नेमकं काय घडलंय? सौरभ, काल जो घटना समोर आली, दरोड्यातील प्रमुख आरोपी अमोल खोतकरचं एन्काउंटर झालं। पण आता जेवढी चर्चा या एन्काउंटरची नाहीये तेवढी चर्चा या दरोड्यात चोरी झालेल्या सोन्याची आहे। कारण आपण बघितलं तर सुरुवातीला 8 किलो सोनं चोरीला गेल्याची माहिती समोर आली। मात्र प्रत्यक्षात जेव्हा फिर्याद देण्यात आली त्यावेळी त्यात 5.5 किलो सोनं चोरीला गेल्याचा उल्लेख करण्यात आला। आता ह्या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला। सुरुवातीला 5 आरोपी पोलिसांना सापडले। 6वा आरोपी हा अमोल खोतकर होता, जो की या सगळ्या प्रकरणातला मुख्य आरोपी होता। त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला आणि त्यावेळेस त्यांनी पोलिसांवर गाडी घालण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या प्रकरणात त्याने बंदुकीतून गोळी झाडण्याचा पोलिसांवर प्रयत्न केला। पोलिसांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी गोळी घातली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला। आता ह्या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 32 तोळे फक्त सोनं जे आहे तर रिकव्हर केलेलं आहे। बरं, पोलीस हेही सांगत नाहीये की ते 32 तोळे सोनं कुणाकडून रिकव्हर केलंय। बरं, बाकीचं सोनं कुणाकडे आहे? आता असंही बोललं जातं की ह्या सगळं सोनं जे आहे तर अमोल खोतकरकडे होता। आता जर अमोल खोतकरच एन्काउंटर मध्ये जे आहे तर त्याचा मृत्यू झालाय, तर मग हे सोनं कुठं आहे हे कोण सांगणार? म्हणजेच या 5.5 किलो सोनंपैकी 32 तोळे सोनं रिकव्हर केलंय, बाकीचं सोनं कुठं असा प्रश्न या सगळ्या निमित्ताने जे आहे तर उपस्थित होत आहे। यावर आता पोलिसही काही बोलायला तयार नाहीत। तपासाचा भाग आहे, तपास सुरू आहे अशी उत्तरं पोलिसांकडून दिली जातात। मग त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता सोनं कुठं गेलं हा एक प्रश्न उपस्थित केला जातोय। अशातच आज छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य केलं। या सगळ्या प्रकरणात जे सोनं फिर्यादमध्ये उल्लेख केलाय त्यापेक्षा अधिक सोनं असल्याची माहिती मला मिळालेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। मग आता ह्या सगळ्या प्रकरणानंतर प्रश्न असा उपस्थित होतो की मग जर 5.5 किलोपेक्षा अधिक सोनं होतं तर लड्डा यांनी तक्रारीत 5.5 किलोचाच का उल्लेख केला? बरं, ते 5.5 किलोचा त्यांनी उल्लेख केल्यानंतर बाकीचं सोनं कुठं आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीये। त्यामुळे हे सगळं प्रकरण संभ्रमाच्या वातावरणात आहे। आधीच या एन्काउंटरवर वेगवेगळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। कारण एन्काउंटर होण्यापूर्वी 1 दिवस अगोदर संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं की या सगळ्या प्रकरणात पोलिसांचा सहभाग असण्याची शक्यता आहे, तशा तक्रारी माझ्याकडे येतात। दुसऱ्या दिवशी एन्काउंटर होतो। एन्काउंटर झाल्यानंतर हे सगळं सोनं कुठं आहे याचा थांगपत्ता लागत नाही। बरं, यावर आता लड्डा देखील माध्यमांशी बोलायला तयार नाहीये। त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरतंय हे मात्र नक्की आहे। मात्र यावर आता पोलिसांनी खुलासा करणं गरजेचं आहे। कारण या सगळ्या प्रकरणावर दरोडा पडल्यापासून एन्काउंटर पर्यंत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि महत्वाचा प्रश्न 5.5 किलो सोन्यापैकी 32 तोळे सोनं रिकव्हर झालंय, उरलेलं सोनं कुठं आहे?
आता या सगळ्यांची उत्तरं पोलीस देतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र आता यावर लड्डा यांची जे मौन त्यांनी बाळगलं आहे त्यावर देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे आता ह्या सगळं जे प्रकरण आहे म्हणजे खून, आधी दरोडा पडला, त्यानंतर एन्काउंटर झालं आणि त्यानंतर आता ह्या सगळ्या सोन्याचा प्रश्न आणि त्यात पालकमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य, या सगळ्या प्रकरणातील संभ्रम आणि त्यावर असलेले प्रश्नचिन्ह जे उपस्थित होत आहे त्याची उत्तरं कोण देणार हा देखील एक मोठा प्रश्न असणार आहे. सौरभ, निश्चितच मोहसिन, यावर तुमच्या माध्यमातून आमचं लक्ष असणारच आहे. तुर्तास धन्यवाद.